वेलकम यूट्यूब फॅमिली. हो, मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झालेला आहे, कारण व्हिडिओ बनवत असताना डेडपूल 3चं ट्रेलर आलं आणि मग व्हिडिओ बनवायला डिले झाला. पण होपफुली तुमचा अभ्यास पेपर 2चा सुरूच आहे. पण पेपर 1च्या अनुषंगानं आज आपण 8वं युनिट पाहणार आहोत, ज्याचं की नाव आहे ICT, म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. यालाच मराठीमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान पण म्हणतात. अतिशय सोपं युनिट आहे. ह्या युनिटचे प्रत्येक क्वेश्चन आपल्याला ओळखीचाच वाटणार आहे. सो बघूयात या युनिटमध्ये काय काय आहे. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कम्प्युटर जनरेशन, म्हणजे संगणकाच्या काही पिढ्या. आतापर्यंत 5 पिढ्या आलेल्या आहेत. तर मी इथं तुमच्या सोयीसाठी जनरेशनचा क्रमांक, मग त्याचं नाव, कोणत्या वर्षी ती पिढी आली आणि त्याचे काही एक्झाम्पल्स हे वेगवेगळ्या कलरमध्ये इथं शो केलेलं आहे, तुम्हाला डिफरन्शिएट करता यावं म्हणून. चला तर मग पाहूयात की पहिली जनरेशन कोणती. तर पहिली जनरेशन आहे व्हॅक्यूम ट्यूब. 1945 ला ही आली आणि त्याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे युनिव्हॅक आणि इनॅक. सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर 1945 ला इंट्रोड्यूस झालं आपल्या जगाला, हे लक्षात असू दे. सेकंड जनरेशन आहे डायोड ट्रान्झिस्टर. 1955 मध्ये ती आली आणि ह्याचं एक्झाम्पल आहे ॲटलास. थर्ड जनरेशन आहे इंटिग्रेटेड सर्किट. 1965 ला ही आली, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि फोर्थ जनरेशन आहे मायक्रो प्रोसेसिंग. यालाच लार्ज इंटरॅक्शन असंही म्हणतात, जी की 1971 मध्ये आली आणि क्रे नावाच्या माणसानं ही कम्प्युटर जनरेशन काढली, म्हणजे त्याच्यात काही डेव्हलपमेंट केली. त्याच्यामुळे क्रे हे एक एक्झाम्पल आहे. स्टार असं पण दुसरे. आणि लास्ट जनरेशन आहे AI, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याचं की नाव आपण रोज ऐकतो आणि याला सुपर लार्ज इंटरॅक्शन पण म्हणतात. 1997 ला ही आली. खूप वेळ लागला 1971 पासून, पण यामध्ये भरपूर ॲडव्हान्समेंट झाली आणि याचे काही लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे परम आणि IBM हे सुपर कम्प्युटर्स आहेत, ज्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत. आणि इथं काही मेमरी युनिट्स मी शो केलेले आहेत, म्हणजेच मेमरीचे एकक. जसे की इथं पायऱ्या चढत जाताना आपल्याला मोठे मोठे एकक मिळतात, तसं मी इथं काहीतरी त्याचं लिंक लावायचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात छोटं युनिट आहे बाईट. कम्प्युटरची मेमरी मोजण्यासाठी बाईट हे सगळ्यात छोटं युनिट आहे आणि 1024 बाईट्स म्हणजेच 1 KB आहे, जे की इथं मी शो केले. मग 1024 KB म्हणजे 1 MB. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे 1024 MB म्हणजे 1 GB, जे की आपण युनिट मोबाईल परचेस करताना किंवा लॅपटॉप वगैरे घेताना आपण म्हणतो की किती जीबीचा आहे, हे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. पण 1024 GB म्हणजे 1 TB, जी की हार्ड डिस्क वगैरे असते 1 TB पर्यंतची. आणि 1024 TB म्हणजे 1 PB म्हणजेच 1 पेटाबाईट. TB म्हणजे टेराबाईट आणि 1024 PB म्हणजे 1 एक्झाबाईट. तर अशा प्रकारे हे तुम्ही क्रम लक्षात ठेवा. हळूहळू मेमरी वाढत जाते, ह्या मेमरीचा क्रम लक्षात ठेवा आणि सेट पर्यंत मला असं वाटतं की एक्झाबाईट पर्यंत आपल्याला विचारू शकतात. त्याही पुढे 2-3 युनिट आहेत, पण सध्या तरी इथपर्यंत इनफ आहे तुम्हाला. तर इथे काही फाईल फॉर्मॅट आहेत. हे फाईल फॉर्मॅटमुळे आपल्याला कळतं की ती फाईल, त्या फाईलमध्ये नक्की काय आहे. समजा JPG फाईल असेल तर आपल्याला ग्राफिक्स आहेत हे कळतं इथं दाखवल्याप्रमाणे. आपले फोटो वगैरे JPG फाईलमध्ये असतात. TTF फाईल म्हणजे फॉन्ट फाईल आहे. फॉन्ट फाईल ही पर्टिक्युलर फॉन्टच एक्सेप्ट करते, त्याच्या व्यतिरिक्तचा फॉन्ट त्या TTF फाईलमध्ये चलत नाही, ते लॉक केलेलं असतं. आणि वेव्ह फाईल ही ऑडिओ फाईल असते. मग डॉक फाईल म्हणजे वर्ड फाईल, ज्याचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे. मग XLS म्हणजे एक्सेल फाईल, जे की ग्राफ, चार्ट्स वगैरे इथं दाखवल्याप्रमाणे आहेत. मग EXE म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल. आता एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे काय, तर एखादी कमांड आपण एन्कोड करतो आणि त्या फाईलमध्ये टाकतो आणि जेव्हा ती फाईल आपलं लॅपटॉप ओपन करतं तेव्हा ती कमांड रन होते, त्याला एक्झिक्युटेबल फाईल म्हणतात. आणि AVI म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ इंटरलीव्ह. तर ह्या काय फाईल फॉर्मॅट आहेत. असे खूप सारे फाईल फॉर्मॅट आहेत,
तर मला असं वाटतं की तुम्ही ते एकदा डोळ्याखालून घाला, बाकीचे पण फाईल फॉर्मॅट जमा करून तुमच्याकडे असू द्या, साठवून ठेवा. तर आता आपण लास्टचा पॉईंट पाहणार आहोत, ऑपरेटिंग सिस्टम्स, ज्यामध्ये असा क्वेश्चन येतो की 3 ऑप्शन हे ऑपरेटिंग सिस्टम असतात आणि शेवटचा एक सर्च इंजिन किंवा दुसरा काहीतरी टाईप असतो. तर यामध्ये विचारलेलं असतं की कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही. आणि इथं जर ह्या तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम पाहून गेलात तर तुम्हाला तो क्वेश्चन अतिशय सोपा जाईल. इथं लिनक्स आहे, जे मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडवाले माणसं आहेत त्यांना इक्वेशन सोप्या पद्धतीने लिहिण्यासाठी लिनक्स किती युजफुल आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर मॅक हे ॲपलच्या प्रोडक्टसाठी आहे. युनिक्स, उबंटू ह्या काही ऑपरेटिंग सिस्टम आहेत. आणि विंडोज, मायक्रोसॉफ्ट विंडोज याच्याशी तर आपल्या सगळ्यांचा परिचय आहेच. सन अलेक्सा आणि सन सोलारिस ह्या आणखीन 2 ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर यामध्ये डिटेलमध्ये जायची तुम्हाला गरज नाही. फक्त ऑपरेटिंग सिस्टम कोणते आहेत ते एकदा डोळ्याखालून घाला आणि बस तुमचं काम होऊन जाईल. तर आज आपण काही पॉईंट्स पाहिले, कम्प्युटर जनरेशन पाहिलं, नंतर मेमरी युनिट्स पाहिले, नंतर फाईल फॉर्मॅट पाहिले आणि ऑपरेटिंग सिस्टम. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ICTच्याच युनिटला आणखीन एक्सपांड करायचा प्रयत्न करू आणि ज्या ज्या क्वेश्चनवर फोकस केला जातो ते पॉईंटच इथं कव्हर करायचा मी प्रयत्न करतोय. होपफुली तुम्हाला ही ग्राफिकल फॉर्मॅटमधली PPT आवडली असेल, कारण जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहतो वाचण्यापेक्षा ती गोष्ट आपल्याला लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहते. म्हणून मी जास्तीत जास्त ग्राफिक्सचा यूज करायचा प्रयत्न करतो माझ्या PPT मध्ये आणि तुम्हाला नक्कीच सेट एक्झाम पर्यंत ह्या गोष्टी लक्षात राहील असा माझा प्रयत्न राहील. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.